हॅलो, वेलकम टू रेसिपीज कट्टा. माझ्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही सगळे कसे आहात? छान थंडी पडते, त्यामुळे बाजारात छान मटार, ताजा ताजा मटार, ताजी भाजी मिळते. तर आज आपण करणार आहोत आपल्या सगळ्यांचीच फेवरेट मटार पनीरची भाजी. आणि त्यासाठीच मी इथे कांदा, टोमॅटो, तमालपत्र, दालचिनी, जिरं, आवडत असेल तर लवंग घालू शकता, हे सगळं छान परतून घेणार आहोत. सध्या बाजारात खूप छान ताजे ताजे मटार मिळत आहेत आणि फ्रेश मटारच शक्यतो वापरायचे. ते फ्रोझन मटार वगैरे वापरण्यापेक्षा थंडीत मिळणारे जे फ्रेश मटार असतात ते वापरून भाजी खूपच छान होते. तर आपण हे टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर असे गार करत ठेवायचे. आणि तोपर्यंत आपण जे सॉफ्ट पनीर आहे ते आपण थोडंसं तेलावर फ्राय करणार आहोत. अगदी 1-2 मिनिटच फ्राय करायचं. त्यानंतर आपण आता भाजीची फोडणी करूया. तर त्यासाठी मी इथे जिरं, मोहरी, हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर जे मी गरम पाण्यात भिजवलेले मटार आहेत ते घालायचे. मी गरम पाण्यात घातले कारण ते लवकर शिजतात आणि ते 2-3 मिनिटं परतून घ्यायचे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं ते घालायचं. अशी परफेक्ट मसाल्यांची झणझणीत फोडणी झाली की भाजी खूपच छान होते. तर मसाले काय घालायचे? हळद, लाल तिखट आणि घरगुती मसाला कुठलाही तुम्ही जो वापरत असाल तो. मी इथे घरगुती भाजका मसाला घातलेला आहे जो माझ्या आईने बनवलेला आहे, त्यामुळे त्याला चवसुद्धा अशीच छान आहे. तर मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी घालायचं जेणेकरून भाजी छान लवकर शिजते. आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची. तर बघा आता माझी भाजी शिजलेली आहे, म्हणजे मटार शिजले. तर आता त्यात आपण फ्राय केलेले पनीर घालूया आणि मस्त मिक्स करूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरून कसुरी मेथी भुरभुरायची. खूपच छान स्वाद येतो कसुरी मेथीचा, तर तुम्ही सुद्धा नक्की घाला. आणि त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आवडत असल्यास. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घातली आहे. परत एकदा मिक्स करायचं आणि शेवटी वरून घातलेली फ्रेश मलाई, ज्यामुळे टेस्ट होते अजूनच रिच आणि क्रीमी. तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा, मटार पनीर भाजी. आपण भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.